श्री गणेशाय नमः श्री रामचंद्राय नमः। ऐसे ब्रह्मा बोलिल्यावरी मग श्रीराम रणकेसरी स्नान करोनी दिव्य शरीर बंधू सहित पैजाला। असं ब्रह्मदेवाचं बोलणं ऐकलं भगवान रामचंद्र उदास झाले, उदास वैराग्य झालं। वैराग्य झाल्याशिवाय देह सोडता येत नाही, त्याचं कारणच तसं या वैराग्य जर नाही झालं तर हे माझं ते माझं ते माझं ते माझं असं होतंय ना। ब्रह्मदेवाचं बोलणं ऐकलं, लगेच शरयू गंगेमध्ये गेले आपल्या भावासह आणि तिथं जाऊन शरयूच्या अगोदर स्नान केलं। स्नान करून काय झालं पुढे मग शरयूचे करुणी स्नान बंधू समेत श्री रघुनंदन दिव्य देह शोभायमान धरिला जान श्रीरामे। बंधू सहित आपल्या स्नान केलं। स्नान केल्याच्या नंतर दिव्य अशा प्रकारचा देह प्राप्त झाला। तो कसा पुण्यवान लोकाला धर्मराजाच्या तिथं यमपुरीत गेल्याच्या नंतर दिव्य देह प्राप्त होतो महाराज, आणि त्या देहानं त्याला भेटायला येते। तसा दिव्य देह प्राप्त झाला, एकलेला नाही बंधूसह असं समजायला त्यांना असं शरीर प्राप्त झाले। ते शरीर धरिले कैसे जया देही देह त्वनसे जाणून या देवी ऐशन पूजा विधान पै केले। असं देवाने पाहिलं, देह धारण केला पण देही असून विदेही भोगू दस्या असं देह तयार केला म्हणून ते देवाने पाहिलं। अरे हो, पाहिलं तर पाहायला गेल्यावर हे सगुणात दिसतंय, आणि सगुणात पाहायला गेलं तर निर्गुण दिसायला लागले। देह असून विदेही भोगू दस्या असं अरे निर्गुणात दिसायला लागले। वा 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 देवा, तुझं पुन्हाच कळणार नाही रे, अजिबात देवायला वाटायला लागलं। म्हणून त्याने वरून फुलं टाकले आणि भगवंताची एक बार पूजा करायचं काम केलं। दिव्य देह श्रीरामाचा देखो निसकळ बोलती वाचा म्हणते आजी दिन दैवाचा उदय झाला बहु दिवसा। असं दिव्य देह प्राप्त झालेला देवाचा यांना दिसला समजा स्वर्गातून आलेल्या लोकांना, आणि ते बोलायला लागले अरे हो भाग्याचा उदय आणि ते जोडे देव पाय। आज खरंच आज संसार सफळ झाला गे माय आणि जे केले पाय विठोबाचे, नाही का आम्ही खरंच भाग्यवान आहेत बरं का, म्हणून देवाचे पाय आम्हाला बघायला मिळले। भाग्य जर कमी असतं अजिबात ते पाय बघायला मिळत नाहीत महाराज। बघा तुम्ही बरेच लोक पंढरपूरला जात नसतील, इकडंच मरत असतील पण जात नसतील। मग तुकाराम महाराज म्हणतात वाजत असे बोंब कोणी नाही कती कानी हरी हरी न म्हणत आता थोर झाली हानी। आज म्हणू उद्या जाऊ कानाला, उद्या जाऊ रामायणाला करीत करीत मेला थोर झाली हानी। आम्ही भाग्यवान आहेत, सरे ते वरले देव म्हणू लागले। सिद्ध गंधर्व किन्नर ऋषी तापस विद्याधर पन्नग देव राक्षस वानर उल्हास थोर पावले। आता दुःख व्हायला पाहिजे होतं का नाही, पण देवाचा देह दिव्य अशा प्रकारचा पाहायला मिळाला। सिद्ध गण गंधर्व किन्नर देव लोक समजा आलेले वानर ऋषी मुनी तुम्ही आम्ही समजायला असताना आनंद झाला। अरे वा, असं स्वरूप कधीच बघायला मिळणार नाही आपल्याला। बघायचं का तुम्हाला स्वरूप अजून मी पंढरपूरला गेल्याच्या नंतर पहाटे 3ला उठून मंदिरात जा, आणि मंदिरात गेल्यावर 4ला काहीतरी काकड आरती सुरू होतो। मी गेलतो आणि गेल्याच्या नंतर एक ब्राह्मण ते समजा सांगत बसत नाही तुम्हाला, ते पूजाचं ताट आणतो त्याच्यामध्ये तेवढा वण्याचा गोळा असतो या। पूजा झाली की तो गोळा घेते आणि असा तोंडाला लावते, लावला की लगेच चिटकतो, आणि जर सावळ्यातला नसला ना अजिबात चिटकत नाही। लबाड बोलत ना, मी स्वतः पाहिले। आणि ते 1-2 बघा म्हणून तर समजा उतरवतो महाराज, इतकाच राहतो दगड एका देऊ। आज बघा तुम्ही, आज त्या देवाची कमाल इतकाच राहतो। आणि मग हे बडवे काय करत असं ओढून घेते तोंडाचं पुटकून बाजूला, ए इंडिया असे करते ते ओढून घेते, आणि तिथं असं ते पाण्याच्या हांड्यात कालवतील, आणि सकाळच्या पर तुम्ही गेले नाही तर तुमच्या हातावर पोळीवर टाकते असं कालवलं ते पाणी असते बघा ते। असं त्या ठिकाणी तुम्हाला बघायचं असलं देवाचं स्वरूप का सांगितलं तुम्हाला, देवाचं स्वरूप बघा पंढरपूरला गेलो म्हणून त्या लोकांना सगळं आलेला आनंद झालेला आहे। सर्वांचे झाले पूर्ण मनोरथ दिव्य देही देखील श्री रघुनाथ
तो श्रीरामाशी ते काळी. समध्या आता शपास 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 दिव्य देह पाहिल्याच्या नंतर समध्याचं मनोरथ पूर्ण झालं. मनावर ताबच राहिलं नाही, आनंद झाला. आनंद झाल्यावर सुद्धा काय होतंय बघा, जर वरून टाकली ते निघालं तर किती आनंद देते ते बघायचंच नाही म्हणत कामाला, मग त्याला रस्त्यात परत नाही चालायला, आहे का नाही. असला आनंद होतो. आनंदाचे प्रकार 5 आहेत. आनंदाच्या डोळी आनंदाची आनंदाच्या डोळी आनंदाची आनंदाच्या डोळी आनंदाची तरंग आणि आनंदाच्या अंग आनंद. हे कळायला पाहिजे पुढचा टोक, तेव्हा जमतंय ते खेळ. असे भांगड असला आनंद त्यांना झाला आणि तुम्हाला आम्हाला बी झाला. आम्हाला बी अचानकच कसं काय आमच्या दादाने फोन केला कुणास ठाऊक, आणि फोन केल्यामुळे मी आपलं झोपलो होतो कडेवर जाऊन शिनी आला आमचा जोडीदार म्हणजे चला उठा, उठवलं ना आलो घेऊन. काय डोळ्यावर सुद्धा फिरवलं नाही, लगेच बसलो गाडीवर, लगेच तुमची भेट आमची. काय तुमच्यासारख्या सज्जनाचे आमचं काहीतरी पुण्य आहे, तेव्हा तुमची गाठ पडते. बोला. तदनंतर श्री रघुनंदन विद्याच्या प्रती बोले वचन, मनसोक्त लोक नायक हे जन, मज सामगमे स्वर्ग येताती. असं ब्रह्मदेवाला बोलायला सुरू केलं रामानं. म्हणते ब्रह्मा आई, ए सत्य लोकाच्या राजा. सत्य लोकाचा राजा कोण आहे? ब्रह्मदेव. हे बघ लक्षात घे जरा थोडं. हे जे अयोध्येतले लोक आहेत ना समजे माझ्या बरोबर यायला लागले, मग यांची सोय करायची, तिथं पंक्तीची, झोपायची, समधी खाण्यापिण्याची, त्यांची पुन्हा वस्त्राची, अलंकाराची समधी सोय करायची. एकच शब्दात मालक एका शब्दात सांगत असतो महाराज, नाही का. मालक 2-2 शब्द सांगत नाही ना, आणि 2-2, 3-3 शब्द जर ऐकायचे म्हणलं मग मला वाटतं ती मालकीनच नाही, आहे का नाही. खुणावर कळावा, खुणावर त्याला म्हणायचं मालक आणि मालकीन. असं ब्रह्मदेवाला बोलायला सुरू केलंय. यास तुम्ही उतरावे, मनोरथ पूर्ण करावे, सामोपचारे स्वर्ग न्यावे, भोगा भोगा वयाते तेची. माझं एक सांगणं आहे तुम्हाला, ब्रह्मदेवा तुम्ही काय करा, ह्यांचा समध्यांचा उद्धार करा सामोपचाराने. तसं नाही हे चल बस गाडी, अजिबात नाही. जरा येतं का आमच्या गाडीत बसता का थोडं. सामोपचार कसा असतो, तुमच्या गळ्यात माळ, चला आता थोडं पाणी प्या ना, सुगंध पाणी प्या, थोडं जेवता का, जेवा थोडं, हे अलंकार अंगावर घाला. हे सामोपचार असं करून त्यांना न्या, त्यांचा उद्धार करा आणि उद्धार करून त्या उद्धार केलेल्या कोठडीमध्ये त्यांचा नंबर लावा. असा बी उद्धार होतोय. पण काशीला जावं लागतंय. ते ज्ञानेश्वरी म्हणते ना, मोक्ष देवनी उद्धार काशी होय किर परी वेचे लागे शरीर ते गावी. तिथं जावं लागतं या, आणि तिथं जाऊन मेल्यावर होतोय. आमच्याकडे धैपाचा एक माणूस तिथं गेला राहिला 6 महिने, मला जाऊन काशीत मरायचे, पण तिथं राहिला आणि तिथं खाऊन पिऊन ताजा बस झाला एकदम. आणि 6 महिने झाल्यावर मला आता बायकोचं पोराचं काय चाललं 2 दिवसात बघून वापस यावा. कशाला तसा परत आला ना महाराज, इथं आला की दुसऱ्या दिवशी मी आला. माझं कसं काय व्हायचंय, असं होत असतंय. बोला. हे मज बरोबर श्रमले वनवासी, अन्न उदके विना झाले क्लेशी, आता सुख होय जेणे प्रकारेशी, त्याची आशी करावे. हे ब्रह्मा तुला मी सांगतोय, हे माझ्या बरोबर वनवासामध्ये आले, पाणी प्यायला नव्हतं, ह्याला चारा खायला नव्हता, फळं खात नव्हते. याने आपल्या उदास ध्यावर होऊन माझं काम केलंय म्हणून उपाशी मेले. त्यांना भयंकर त्रास झालाय. आता तिथं गेल्याच्या नंतर मिष्टान्न खायला पाहिजे यांना, नाही का. मग तिथं गेल्यावर काय प्यायलाय, भाकर खायला नाही का, जेवण नाही, पण काय तिथं अमृत प्यायलाय. ते अमृत कोणचं, तुरप्ती नावाचं अमृत आहे. तुरप्ती नावाचं अमृत प्यायलं की मला भूक लागत नाही. आता अमृताचे प्रकार किती, 5 समजे प्रकार नाही सांगत बसत तुम्हाला, एकच प्रकार सांगितला. तुरप्ती अमृत केलं की अजिबात भूक लागत नाही, कशाचीच आठवण होत नाही. असं ह्यांचा उद्धार करून त्याला तिथं घेऊन असं सांगितलं. ब्रह्मा म्हणे बोलस त्याशी, हे युक्ती विचारली बरी, तू भक्त काज कैवारी, ऐशी श्रुती पुराणे गरजती. ब्रह्मदेव मला बरं झालं तुम्ही मला सांगितलं, ते माझ्या डोक्यातच आलं नसतं. पण मी बघतोय म्हणले शास्त्र पुराण किती
पुराण किती? 18. 18. हो. आणि शास्त्र 6, वेद 4. हे समजा मोठ्या मोठ्यानं रात्र ह्याला कळत नाही, दिवस मोठ्या मोठ्यानं आरडते, मोठ्या मोठ्याने रात्रंदिवस. हे समध्याचा मालक आहे, हे समध्याला तारणार आहे, ह्याच्याकडे समज आहे. माझ्या कुठं लक्षात आले, देवा तुम्ही भक्ताचे तारक आहेत, भक्ता राखे पायापाशी आणि दुर्जनाशी संवाद असायच. मला कळून आलं